करिअर मॅनेजमेंटमध्ये सगळ्यात महत्त्वाचं स्थान म्हणजे दशम स्थान होय. अर्थात फक्त दशम स्थानावरून करिअर संबंधी संपूर्ण निष्कर्ष काढता येऊ शकत नाही, कारण त्या दृष्टीने इतरही स्थानं महत्त्वाची असतात. आता सर्वप्रथम दशम स्थान हे तुमचं कर्मस्थान आहे. दशमाचं धनस्थान म्हणजे लाभस्थान येतं. कर्मातून जे काही तुम्ही कमवता तो तुमचा लाभ असतो. कर्माद्वारे कमवलेल्या प्रत्येक गोष्ट म्हणजे तो तुमचा लाभ झाला. कर्मस्थानाचं तृतीय स्थान म्हणजे व्ययस्थान होय. म्हणजे तुम्ही जे काही परिश्रम करतात ते कुंडलीचं व्ययस्थान असतं. आणि कर्माचं सुखस्थान म्हणजे तुमचं व्यक्तिमत्व होय. अशा या एकमेकांशी निगडीत गोष्टी जेव्हा येतात तेव्हा ज्योतिषशास्त्राची निर्मिती करणाऱ्या आपल्या थोर ऋषीमुनींना नमस्कार करावासा. कारण एखादा व्यक्ती जसं कर्म करतो तसं तो घडत असतो. त्याचं व्यक्तिमत्व तसं बनतं. आपण जेव्हा पत्रिका पाहतो तेव्हा कर्माचं सुखस्थान म्हणजे आपलं व्यक्तिमत्व येतं. म्हणजे कर्मातून तुम्ही जे घडतात, जे सुख तुम्हाला कर्मातून प्राप्त होतो, जो आनंद तुम्हाला प्राप्त होतो, समाधान प्राप्त होतं, ते सर्व तुमच्या व्यक्तिमत्वात उतरतं. याच पद्धतीने कर्मातून तुम्हाला जे शिक्षण मिळतं ते मूळ कुंडलीचं धनस्थान असतं. कर्माच्या शिक्षणातून तुम्ही आर्थिक लाभ प्राप्त करीत असता, म्हणूनच तिथे धनस्थान येतं. कर्माचं षष्ठ स्थान म्हणजे तुमचं परिश्रमाचं स्थान असतं. कर्माचं सप्तम स्थान म्हणजे तुमचं सुखस्थान होय. आणि याच पद्धतीने कर्माचं अष्टम स्थान म्हणजे तुमचं शिक्षणाचं स्थान होय. जर एखाद्या व्यक्तीचं शिक्षण कमी असेल तर तो त्याच्या जीवनातील खूप मोठा अडथळा ठरतो. आणि म्हणूनच कर्माचं अष्टम स्थान हे मूळ कुंडलीचं शिक्षणाचं स्थान येतं. कर्माचं भाग्यस्थान म्हणजे तुमचं षष्ठ स्थान होय, जे अर्थत्रिकोणातील अत्यंत महत्त्वाचं स्थान म्हणून ओळखलं जातं. तुम्ही तुमच्या कर्माने शत्रू निर्माण करतात, मित्र निर्माण करतात, ते सर्व तिथून दिसतं. तुम्ही तुमच्या कर्माने कर्ज निर्माण कराल की अर्थप्राप्ती कराल हे देखील तिथून दिसतं. आणि म्हणूनच कर्माचं भाग्यस्थान म्हणजे मूळ पत्रिकेतील षष्ठ स्थान येतं. यानंतर कर्माचं कर्मस्थान की जे अत्यंत महत्त्वाचे आहे ते म्हणजे सप्तम स्थान होय. आता कर्माचं कर्म म्हणजे ज्याला नोकरी हीच भाग्याची मानली जाते ती षष्ठ स्थानावरून बघितली जाते. तसंच कर्माचं कर्मस्थान म्हणजे सप्तम स्थान की ज्यावरून आपण व्यवसाय बघत असतो. करिअरचं क्षेत्र एकदा निश्चित झाल्यानंतर जातकाने नोकरी करावी की व्यवसाय करावा हे आपल्याला बघायचं असतं. त्यासाठी षष्ठ आणि सप्तम या दोन स्थानांचा स्वतंत्रपणे अभ्यास करायला लागतो. आता इथे जेव्हा दशम स्थानाचा तुम्ही सखोल अभ्यास कराल त्यानंतर कोणत्याही स्थानाचा तुम्ही याच क्रमाने अभ्यास करायचा आहे. कर्माचं लाभस्थान म्हणजे तुमचं आयुष्य देणारं स्थान किंवा ज्याला आपण मृत्यूस्थान असं म्हणतो. संशोधनाचं स्थान देखील म्हटलं जातं. अचानक प्राप्त होणाऱ्या धनलाभाचं स्थान म्हटलं जातं. याच पद्धतीने कर्माचं व्ययस्थान म्हणजे मूळ कुंडलीतील भाग्यस्थान होय. भाग्यात कमी आली तर कर्माचा संपूर्ण लाभ मिळत नाही. म्हणूनच कर्माचं व्ययस्थान म्हणजे भाग्यस्थान होय. अशी ही कुंडलीची एक छानशी रचना असते. या रचनेने देखील अभ्यास करायला हवा. ही रचना तुम्हाला एकदा समजली की जातक कोणताही प्रश्न घेऊन जेव्हा तुमच्याकडे आला तरी तुम्ही त्याला स्पष्ट विश्लेषण देऊ शकता. आता आपण मूळतः स्थानाचा अभ्यास करण्याची जी दिशा ठरवली होती ती नेमकी कशी असावी ते बघूया. त्यात सर्वप्रथम भाव किंवा स्थान महत्त्वाचं ठरतं. दशम स्थान कसं आहे, त्यात कोणते ग्रह विराजमान आहेत, कोणत्या स्थानाचे भावेश तिथे बसलेले आहेत, अग्नी पृथ्वी वायू जल यापैकी कोणत्या ग्रहाचं तत्त्व कोणतं आहे, चर स्थिर द्विस्वभाव यापैकी कोणता स्वभाव आहे, ते नैसर्गिक शुभ आहेत की पापग्रह आहेत, या सर्व अनुषंगाने आपण दशम स्थानाचा अभ्यास करत असतो आणि त्यावरून दिशा ठरवत असतो. तर दशम स्थानात कोणते ग्रह बसलेले आहेत, ग्रह म्हणून त्यांचं विशिष्ट कारकत्व असतात.
तसंच ती पत्रिका ज्या लग्नाची असते त्यानुसार भावेशत्व म्हणून प्रत्येक ग्रहाचं एक कारकत्व असतं. म्हणजे ग्रह कोणत्या तरी स्थानाचा स्वामी असतो, ते भावेशत्व त्याच्याकडे असतं आणि एक नैसर्गिक कारकत्व त्याच्याकडे असतं. या दोन बाबींची सुसूत्रता आखून त्या जातकाच्या करिअरची दिशा आपल्याला निवडायची असते. अत्यंत महत्त्वपूर्ण बाब म्हणजे तुम्ही जर अजूनही आपल्या या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आज अवश्य करा. ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहिती घेऊन आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की लगेच तुम्हाला कळू शकेल. ज्योतिषशास्त्रावर माझी 6 पुस्तकं प्रकाशित झालेली आहे, ज्यात शास्त्रीय माहिती अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेत उपलब्ध आहे. त्यांचा लाभ घ्यावा. आता आपण क्रमवार विचार करूया की विशिष्ट भावेश दशम स्थानात आल्यावर आपण करिअर मॅनेज कसं करणार आहोत, की ज्याद्वारे आपल्याला योग्य फळ प्राप्त होऊ शकेल, करिअरची उचित दिशा सापडू शकेल. आता काही पत्रिकांचा लग्नेश म्हणजे प्रथम स्थानाचा स्वामी हा दशम स्थानात विराजमान असतो. अशा जातकाने काय करावं, तर हेल्थ इंडस्ट्री, व्यक्तिमत्व विकास याच्याशी संबंधित तुम्ही करिअरची दिशा निवडू शकतात. आरोग्य व व्यक्तिमत्वाशी ज्या क्षेत्राचा संबंध येतो त्यात असा जातक खूप उत्तम कार्य करू शकतो. त्याची अत्यंत शुभ फळं त्या जातकाला प्राप्त होतात. मात्र लग्नेश दशमस्थानी असणं वेगळं आणि दशमेश लग्नस्थानात असणं त्याहून वेगळं असतं. आता दशमेश जर लग्नस्थानात असेल तर काय करावं, तर तुम्ही एखाद्या व्यक्तिमत्वालाच ब्रँड बनवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. म्हणजे आज ज्या प्रकारे व्यक्तिमत्व विकास ही एक मोठी इंडस्ट्री सुरू आहे, जगभरात त्यासाठी अनेक लोक कार्यरत आहेत. व्यक्तिमत्व विकास करण्यासाठी आज खूप मोठ्या प्रमाणावर मार्गदर्शन केलं जातं. लोकही अत्यंत गांभीर्याने त्या गोष्टींचा लाभ घेत आहेत. त्यातील मार्गदर्शक हा एक स्वतः ब्रँड असतो. त्याचं उदाहरण द्यायचं झाल्यास संदीप माहेश्वरी यांचं नाव घेता येईल. हजारोच्या संख्येने लोक तिकीट काढून त्यांना ऐकायला येतात, ऑनलाईन त्यांची व्याख्यानं ऐकतात. अशी अनेक नावं आपल्याला घेता येतील की जे स्वतः एक ब्रँड बनून लोकांना मार्गदर्शन करीत आहेत. त्यातून त्यांचं स्वतःचंही आयुष्य विकसित होत आहे. द्वितीयेश दशम स्थानात असेल तर करिअरची दिशा नेमकी काय असावी. तुमच्यापैकी किती लोकांचा द्वितीयेश दशम स्थानात आहे? ओके, तर पत्रिकेतील द्वितीय स्थान हे धन आणि कुटुंब स्थान म्हणून ओळखलं जातं. त्यानुसार द्वितीयेश जर दशम स्थानात असेल तर फायनान्स सेक्टर, डोळ्यांशी संबंधित वस्तू म्हणजे ऑप्टिकल, ज्वेलरी, बँकिंग असे अनेक ऑप्शन तुमच्यासाठी योग्य ठरतात. द्वितीयेश दशम स्थानात असताना या क्षेत्रांमध्ये तुम्ही करिअर करण्याचा जर प्रयत्न केला तर खूप मोठं यश तुम्हाला प्राप्त होऊ शकतं. यानंतर दशमेश द्वितीय स्थानात असल्यास करिअरची दिशा नेमकी काय असेल, तर कौटुंबिक पातळीवर लागणाऱ्या विविध अत्यावश्यक वस्तूंची होम डिलिव्हरी तुम्ही करू शकतात. आजकाल या व्यवसायाचे स्वरूप खूप व्यापक झाले आहे. विशेषतः लॉकडाऊनच्या काळापासून तर त्याचं महत्त्व अधिक वाढलं आहे. घर बसल्या ऑनलाईन वस्तू ऑर्डर करायची, ती सरळ आपल्या दाराशी येते. अर्थात या क्षेत्रात नोकरी करायची की व्यवसाय करायचा हा अजून वेगळा भाग झाला. ते समजून घेण्यासाठी आपण स्वतंत्रपणे षष्ठ आणि सप्तम स्थानाचा अभ्यास करतो. मात्र या स्थितीचा विचार केला असता घरगुती अत्यावश्यक वस्तूंची होम डिलिव्हरी करण्याच्या क्षेत्रात नोकरी किंवा व्यवसाय करणं तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरू शकतं. या संदर्भात अजून एक मुद्दा सांगायचा राहिला, तो म्हणजे दशमेश जर द्वितीय स्थानात असेल तर काउन्सिलिंग, समुपदेशन हा प्रकार देखील तुम्ही उत्तम पद्धतीने करू शकता. ही देखील आज एक फार मोठी इंडस्ट्री आहे. आज अनेक काउन्सिलर असतात, ते वेगवेगळ्या विषयावर लोकांना मार्गदर्शन करीत असतात. किंबहुना ज्योतिषीय काउन्सिलिंग देखील आजच्या काळात महत्त्वपूर्ण ठरत आहे. त्याच्याकडे अनेक लोक स्वतः येऊन सांगतात की आम्हाला तुमच्याशी बोललं ना की खूप बरं वाटतं, किंबहुना आम्ही तुमच्यासाठी तेवढ्यासाठीच तुमच्याकडे येतो. म्हणजे तुम्ही काय काउन्सिलिंग करणार आहात तो नंतरचा मुद्दा,
परंतु सर्वप्रथम ते एक कौशल्य असतं. ज्यांचा दशमेश द्वितीय स्थानात आहे त्या प्रत्येकामध्ये ते कौशल्य मूळतः असतं. त्याने सांगावं आणि समोरच्याने ऐकावं अशी स्थिती तिथे निर्माण होते. त्याचं बोललेलं समोरच्याला आवडतं, तो ते लक्षपूर्वक ऐकतो, म्हणून त्यांच्यात बदल होतात. त्यामुळे द्वितीय स्थानाशी संबंधित हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग असतो. तृतीय दशम स्थानात असताना कोणत्या क्षेत्रात करिअर करायला हवे, तर या स्थितीत एकमात्र सर्वोत्तम उपाय म्हणजे IT इंडस्ट्री होय. या क्षेत्रात तुम्ही चांगल्या पगाराची नोकरी करू शकता, स्वतःचे सॉफ्टवेअर डेव्हलप करू शकता. IT सोबत टेलिकम्युनिकेशन सेक्टरही तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल. तर त्याच जागी जर दशमेश तृतीय स्थानात असल्यास काय करावं, तर टूर्स अँड ट्रॅव्हल्स, पर्यटन क्षेत्र, लिखाण कार्य यात तुम्ही उत्तम करिअर घडू शकता. याशिवाय पत्रिकेतील तृतीय स्थान हे परिश्रमाचं स्थान म्हणून ओळखलं जातं. फिरण्याचं, प्रवासाचं स्थान म्हणून त्याला आपण संबोधतो. त्यामुळे त्याच्याशी संबंधित खूप मोठे अनेक व्यवसाय ज्यात तुम्ही प्रगती करू शकता. किंबहुना हॉटेलिंगचा देखील एक भाग तृतीय स्थानावरून बघितला जातो. सर्व्हिस इंडस्ट्री जेव्हा आपण बघतो तेव्हा षष्ठ स्थानासोबत तृतीय स्थान देखील बघितलं जातं. म्हणून दशमेश जर तृतीय स्थानात असेल तर आपण जातकाला करिअरची दिशा त्या पद्धतीने देऊ शकतो. यानंतर चतुर्थ स्थानाचा विचार केला असता दशमेश चतुर्थ स्थानात असल्यास प्रॉपर्टीचा बिझनेस हा अत्यंत लाभदायक ठरू शकतो. रिअल इस्टेट, लँड डेव्हलपमेंट, वास्तूशी संबंधित क्षेत्रात करिअर करावे. मात्र चतुर्थेश दशमात असल्यास दिशा अगदी वेगळी ठरते. अशा जातकाने हॉटेलिंग, हॉस्पिटॅलिटी, शेतीशी संबंधित व्यवसाय या पद्धतीने आपल्या करिअरला योग्य ती दिशा द्यावी. ती त्यांना लाभदायक ठरू शकते. पंचम स्थानाचा विचार केला असता पंचमेश दशम स्थानात असताना कोणते क्षेत्र निवडावे, तर अनेक वेळा काय होतं की ज्योतिषी विचार करतात की पंचमेश दशमात म्हणजे स्वस्थानापासून षष्ठ स्थानात विराजमान आहे. त्यातून एक नकारात्मक विचारांची दिशा सुरू होते. तेव्हा त्या नकारात्मक विचारांना ताबडतोब पूर्णविराम द्यावा. त्या विचारांना सकारात्मक वळणावर न्यावं. कारण कोणत्याही ग्रहस्थितीत एक चांगली बाजू दडलेली असते. ती शोधण्याचा जर आपण प्रयत्न करावा किंवा आपल्या विचारांची दिशा ती असायला हवी. ठीक आहे, पंचमेश दशमात बसलेला आहे, त्यावरून जातकाने काय केलं तर तो यशस्वी होऊ शकतो, हा खरा प्रश्न आहे. इथे प्रश्न हा अजिबात नाही की जातकाच्या आयुष्यात किती अडचणी येतील. त्या येणारच आहेत, किंबहुना त्या आहेत म्हणून तो तुमच्याकडे आलेला आहे. आपल्यासाठी प्रश्न असा असतो की त्यासाठी त्या ग्रहस्थितीनुसार करिअर मॅनेजमेंट कसं करावं. तर पंचमेश दशमात म्हणजे स्वस्थानापासून षष्ठात आहे. तर अशा जातकाला तुम्ही काय सांगाल? तुमच्यापैकी किती लोकांच्या पत्रिकेत ही ग्रहस्थिती आहे? तर त्यांना एक छान संधी असते की त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात कार्य करावे, शैक्षणिक संस्था काढाव्या, क्लासेस घ्यावे, आर्ट किंवा नवनिर्माणाशी संबंधित एखादी कला असेल त्याचे क्लासेस घ्यावे. याशिवाय दशमेश पंचमात असेल तर मात्र स्थिती थोडी वेगळी होते. ही ग्रहस्थिती असताना विवाह संस्था ज्या अलीकडच्या काळात खूप मोठ्या प्रमाणावर चालतात त्या क्षेत्रात करिअर करावं. तसंच कार्यालय जिथे लग्न जुळवली जातात, कारण पंचम स्थान हे शिक्षण, संतती आणि प्रणय यांच्याशी संबंधित आहे. त्यानुसार नर्सरी, मॉन्टेसरी स्कूल, लहान मुलांना सांभाळणारे बेबी टेकर, पाळणाघर यासारखे अनेक विभाग तुमच्यासाठी उभे राहतात. इथे पुन्हा प्रश्न येतो की तुम्ही स्वतः करावं की नोकरी करावी. तर हे दोन्ही पर्याय तुमच्यासाठी खुले आहेत. फक्त त्यातील योग्य काय त्याची निवड करताना आपण स्थानं बदलून त्याचा स्वतंत्र अभ्यास करत असतो. सोबतच इतर ग्रहांचा देखील अभ्यास करावा लागतो, कारण काही ग्रह हे नोकरीच्या दृष्टीने तर काही व्यवसायाच्या दृष्टीने जास्त अनुकूल ठरतात. याशिवाय आपल्याला सर्वांना माहीत आहे की षष्ठ स्थान जर बलवान असेल तर नोकरी आणि सप्तम स्थान बलवान असेल तर व्यवसाय करणं अधिक उपयुक्त ठरतं.
तसंच षष्ठ व सप्तम हे दोन्ही तुल्यबल असतील तर सर्व्हिस इंडस्ट्री लाभदायक ठरते. मात्र तो नंतरचा भाग झाला. मूळ प्रश्नानुसार शिक्षण किंवा संतती या क्षेत्रात करिअर करणं अशा जातकांसाठी लाभदायक ठरतं. लहान मुलांशी संबंधित एखादा व्यवसाय किंबहुना बेबी गार्मेंटचं शॉप देखील असतात. लहान मुलांची खेळणी असतात, गार्डन्स असतात, त्यांचे ट्रेनिंग स्कूल असतात. थोडक्यात पंचमेश दशमात असणाऱ्यांनी विविध क्षेत्रात कार्य केलं तर त्यांच्या यशाची टक्केवारी वाढलेली असते. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः चॅनलला लाईक, सबस्क्राईब यावर चालते. म्हणून प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. शुभम भवतु.